आजकाल म्हटलं माणसाला उलचक्क झालं की दवाखान्यात जावं लागते. साधं डोसकं दुखलं, हातपाय दुखले की दवाखान्यात जावं लागते. डॉक्टर म्हणते रक्त तपासा, हे तपासा, ते तपासा. माणूस चेकिंगले गेला की त्याच्या अंगात काही ना काही कमी सापडते. निरा निरा जमिनीचाच कार्यक्रम चालू आहे जिकडे तिकडे. पण आयशा कॉलनी बैतूर रोडचे डॉक्टर मोहसिन खान हा माणूस आहे काय हो राजे हा माणूस दरवर्षी कोणता ना कोणता समाजाभिमुख कार्यक्रम राबवते. आज या व्यक्तीनं या परिसरात जितके काही गोरगरीब जो कोणी येईल त्याला मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, रक्त तपासणी आणि तुमच्या अंगात कोणती बिमारी आहे काय याचा स्पेशल असा कॅम्प ठेवला. आणि हा जर एरिया जर म्हटला तर या ठिकाणी मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लहान लहान लेकरं बुढेपाडे माणसं वयतील तुम्हाला किती आहेत असे म्हातारे गितारे सारे लोक डॉक्टर मोहसिन खान स्वतःच्या हातानं त्याची तपासणी करतात. तो सारा कार्यक्रम कसा आहे. माझं नाव मोहम्मद काशिफ आहे आणि मी इथे फार्मसिस्ट आहो. हे नूर क्लिनिक परतवाडा आयशा कॉलनी बैतूल रोडवर आहो. आणि हे आपण कॅम्प घेतलेला आहे आणि सकाळ ते आतापासून 207 लोकांनी हे कॅम्पचा फायदा घेतलेला आहे. आणि हे कॅम्पमध्ये मोफत आरोग्य तपासणी व मोफत आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि औषध वितरणी हे मोफत देऊन राहिले. या ठिकाणचे सद्गृस्त असणारे जाकीर दादा आजकाल जर डॉक्टर साहेब जर म्हटले कोणत्या ठिकाणचे म्हणजे लय ठिकाणचे डॉक्टर जमा करतच कार्यक्रम ठेवतात ना. तर आज आपल्या डॉक्टर साहेबांनी जो कार्यक्रम ठेवला याच्याबद्दल काय तुमच्या शुभेच्छा आहेत बा. सर मैं आपके चैनल से माध्यम से मैं बताना चाहता हूँ पूरे आवाम को कि बैतूल नाके के ऊपर आयशा कॉलोनी के अंदर नूर क्लिनिक के अंदर आज शिविर रखा गया जहाँ पर बीपी वगैरह सब शुगर जो चेक करे जा रहे हैं मुफ्त में चेक करे जा रहे हैं. इस पर कोई पैसा नहीं है और कहीं भी जाओ डॉक्टर के पास जाओ तो वो सबसे पहले चेक कराते. 1000-2000 रुपए उनको चेकिंग के लिए पैसा देना पड़ता. आज इन्होंने सबने चेक किए. 200 से 250 लोगों ने यहाँ पे चेक करके गए. अभी पूरा दवाखाना भरा है और बहुत लोग भी चेक करने वाले हैं बाकी है. कम से कम 500-700 का टार्गेट. या ठिकाणच्या या काकी आल्या स्वतःची तपासणी करण्यासाठी. काकी आज या ठिकाणी डॉक्टर साहेब जे कॅम्प चालून आले त्याच्याबद्दल तुमच्या काय सदिच्छा आहेत बा. बहुत अच्छा है. अब मैं से चले नहीं जाता फिर भी यहाँ पर मैं आई हूँ. मेरे हार्ट की शिकायत है, बीपी की है और फिर भी मैं मदद से आई हूँ यहाँ पर. और उनको मेरी दुआ है कि ये हमेशा ऐसी रखी. तर या ठिकाणी जे रुग्ण डॉक्टर साहेब आतमध्ये तपासणी करत आहे त्या सर्व रुग्णालय या ठिकाणचं जे मेडिकल आहे त्या मेडिकल मधून मोफत औषध उपचार भेटत आहे. कारण कसं आहे आपण जर विचार केला भाऊ तर काही जण की नाही 1 रुपया बी लोकांचा उधार ठेवते. तर माझ्यासोबत मेडिकलवाले भाऊ आहेत. मेडिकलवाले भाऊ सकाळ पासून किती रुपयाचे म्हणजे किती पेशंट आले बाबा आता लोक आणि किती रुपयाचं तुम्ही मटेरियल लोकांना मोफत दान धर्म केलाय. हमने अभी तक के सुबह से 80 से 90 पेशेंट अभी तक कंप्लीट हो चुके हैं हमारे 2 बजे के पहले. और ये कैंप अपने टाइम से 10 बजे से शुरू हो गया था. और अभी इसका टाइमिंग बढ़ा के पेशेंटों को देखते हुए हमने इसको जो 3 बजे तक का जो टाइम था उसको 6 बजे तक कर दी थी. और अभी और आगे जैसा जितने भी पेशेंट आएंगे पेशेंट आने तक के उतनी मतलब उतना टाइम हम मेडिसिन फ्री देंगे. माझ्यासोबत डॉक्टर मोहसिन सर आहेत. खान सर कसं आहे डॉक्टरचं जर म्हटलं की माझी धगधगच करते दवाखान्यात जायची. 1000 जातात, 2000 जातात, 5000 जातात. पण आज मी तुमच्या दवाखान्याला कमीत कमी 200 पेशंट या ठिकाणी आहेत आणि दररोज तुमची काही ना काही समाजसेवा चालू असते. या समाजसेवेच्या मागचा हेतू काय. समाजसेवाचा उद्देश काही नाही, फक्त हेच आहे की जे आता लोकांना असं वाटायला लागलं की बा मेडिकल फील्ड मध्ये उपचार खूप महाग झाले आहेत. माझे असे प्रयत्न आहेत की पेशंट पर्यंत स्वस्तात स्वस्त
म्हणजे औषध उपलब्ध झाली पाहिजे किंवा कमी पैशांमध्ये लोक बरे झाले पाहिजे. जे गरजू लोक आहेत त्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून मी हे समाजसेवासाठी हे कॅम्प ठेवत असतो. सर आज तुम्ही सकोन पासून मी पाहून राहिलो ना बाबा निरा तुम्हाला अंग खाजल रिकाम पण नाही आहे ना, तर किती प्रकारचे रुग्ण म्हणजे कोणत्या कोणत्या बिमारीचे रुग्ण तुम्हाला निदर्शनात आले सांगा बरं जरासं. आता आपण ह्या कॅम्प मध्ये जनरली जी सर्दी खोकला चालू आहेत, व्हायरल फिवर चालू आहेत, ते तर पेशंट आहेत. त्याच्यासोबत स्किन मध्ये असणारे टीनिया वर्सिक्युलरचे पेशंट म्हणजे साधारण भाषेत म्हणलं तर गजकऱ्यांचे पेशंट तेही आहेत. आणि जनरलाइज विकनेस असते ह्या म्हणजे चेंजिंग वेदर आहेत ना, म्हणजे आता उन्हाळा पावसाळा चालू आहे, थोडाफार पाऊस चालू आहे, तर त्याच्यामुळे विकनेस असतेच पेशंटला. तर ते विकनेसचे पेशंट आहेत. आणि वातावरणामुळे असणारे हातापाय दुखणं आणि त्याच्यानंतर आपण जे स्पेशलाइज ट्रीटमेंट ठेवलंय म्हणजे बीपीचे शुगरचे पेशंट आहेत तेही आहेत. आणि आपण जे हार्टचे पेशंट आहेत त्यांना सल्लाही देतोय की बा कुठं म्हणजे तुम्हाला उपचार करायचा, कुठं चांगला तुमचा उपचार होईल, कुठं कमी पैशांमध्ये तुमचा उपचार होईल, असेही पेशंट आपल्याकडे आता येऊन गेले. सर आज तुमच्या जर रोग तपासणी दिसली बाबा, याशिवाय दुसऱ्या बाजून जर पाहिलं तिला रक्तदान चालू आहे, इकडच्या बाजूने पाहिलं रक्त तपासणी चालू आहे, तर कसं आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी आता लोकांची बिमारी तपासत आहे, पण अजून हे दोन ऍडिशनल कॉन्सेप्ट तुम्ही वापरून राहिले या ठिकाणी. तर याचा मागचा मेन म्हणजे कसं आहे की बच्चू भाऊला पाहून आम्ही म्हणजे हे प्रेरणा घेतली पाहिजे. जसे बच्चू भाऊ लोकांच्या मागे उभे राहतात, प्रत्येक हे म्हणजे आजार असो कुठलाही पर्सनल काम असो, तर आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही हे रक्तदान शिबिर ठेवलंय किंवा लोकांना यावं, याचा उत्साह घ्यावं आणि याचा फायदा लोकांनाच मिळणार आहे. तर ह्याची मागची जे मेन प्रेरणा आहे ते आमचे बच्चू भाऊ आहेत आणि ते वेळ काढून आपल्या इथे आले त्याच्यासाठी त्यांचा खूप धन्यवाद.